हेलो एंड वेलकम ऑल ऑफ यू। आज की क्लास में हम पॉलिटिकल सायन्स चॅप्टर 3 मतलब मराठी में राजकीय पक्ष हा जो चॅप्टर आहे याचे काय घेणार आहोत, इम्पॉर्टंट क्वेश्चंस घेणार आहोत। सुरू करूया आजच्या आपल्या या सेशनला। वेलकम ऑल ऑफ यू अगेन। ओके, सो कल एक स्टूडेंट ने जो है कमेंट किया था कि आप तो बस इंग्लिश का ही देते हो, मराठी में बताते ही नहीं। तो मराठी में भी बताता हूँ बट आपको वो मे बी ट्रांसलेशन समझ में नहीं आता होगा, बट आज से मैंने सीधा क्वेश्चन के नीचे क्वेश्चन ही डाल दिया। सो स्टेट वेदर द फॉलोइंग स्टेटमेंट इज ट्रू और फॉल्स। द दिए हुए स्टेटमेंट जो है ये सही है या गलत है। गिव रीजन फॉर द आंसर। सो कोलिएशन पॉलिटिक्स लीड्स टू इंस्टेबिलिटी। क्या ये सही है कि कोलिएशन मतलब जो आघाड़ी सरकार होता है या फिर जिसमें बहुत सारी पार्टीज मिलकर अपना एक गवर्नमेंट बनाती है मिलजुल कर, जिसको गठबंधन की सरकार भी बोलते हैं, तो क्या इससे इन्स्टॅबिलिटी आएगी? आघाडीचं राजकारण अस्थिरतेला कारणीभूत ठरतं का? तर हो, याचं उत्तर हो। आणि त्यानंतर आपल्याला सांगायचंय की याच्यामध्ये सगळ्यात मोठा जो घटक असतो तो असतो एकता। तिथं ते कोणाचं एकाचं पॉलिटिक्समध्ये तसं प्रत्येकाचं जे म्हणणं असतं ते वेगळंच असतं आणि मग ते एकत्र येतील तर मग त्याच्यात खूप जास्त विचार एकमेकांशी जुळणार नाहीत आणि त्यामुळेच येणं अस्थिरता येऊ शकते। दुसरा जो प्रश्न आहे ते नॅशनल पार्टीज बद्दल आहे। हा खूप इम्पॉर्टंट आहे। बऱ्याचदा विचारतात की राजकीय पक्ष, राष्ट्रीय पक्ष ही संकल्पना काय आहे, राष्ट्रीय पक्ष होण्यासाठी कोणकोणते क्रायटेरिया जे असतात ते तुम्हाला माहिती असले पाहिजे, कारण ते बुकमध्ये ॲज इट इज दिलेले आहेत। नेक्स्ट जो पार्ट आहे तो आहे स्टेट वेदर द फॉलोइंग स्टेटमेंट इज ट्रू और फॉल्स। गिव रीजन फॉर योर आंसर। शिरोमणि अकाली दल इज नेशनल पार्टी। क्या आपको पता है कि शिरोमणि अकाली दल ये जो पार्टी है पंजाब के रीजन में, ये नेशनल पार्टी है? अगर है तो आपको उसके अनुसार आंसर लिखना होगा, अगर नहीं है तो उसके अनुसार आंसर लिखना होगा। इथं मराठीत पण बघा, शिरोमणी अकाली दल हा राष्ट्रीय पक्ष आहे। सत्य असत्य ते तुम्हाला आधी सांगायचंय, चूक बरोबर, आणि त्यानंतर त्याचं एक्सप्लेनेशन पूर्ण लिहायचंय। एक्सप्लेन द कॉन्सेप्ट रिजनल पार्टीज। प्रादेशिक पक्ष काय असतात? तुम्हाला माहिती आहे आपल्या महाराष्ट्रामध्ये शिवसेना, देन आपण पाहतो प्रहार, अशा प्रकारच्या वेगवेगळ्या पार्टीज आहेत, त्या रिजनल असतात, रिजन पुरत्या मर्यादित असतात। आपल्याला या पार्टीज फक्त आपल्या महाराष्ट्रामध्ये किंवा आपण म्हणू शकतो एखाद्या राज्यामध्ये विशिष्ट प्रकारच्या द्रविड मुनेत्र कझगम तिकडे साऊथमध्ये अशा प्रकारच्या डीएमके अशा पार्टीज तुम्हाला दिसतात। ह्या रिजन वाईज असतात, त्या नॅशनल लेवलला कमी दिसतात, पण यांचा पण खूप मोठा रोल असतो, कारण यांच्यावरूनही बरेच सरकार पडूही शकतात, बसूही शकतात। त्यानंतर व्हॉट आर द मेजर कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ पॉलिटिकल पार्टी। राजकीय पक्षांची प्रमुख वैशिष्ट्य कोणती आहेत? हा प्रश्न मोस्ट आयएमपी करून ठेवा, मोस्ट आयएमपी, कारण हा क्वेश्चन खूप जास्त अर्थ प्रेरित करतो की याची वैशिष्ट्य काय, राजकीय पक्षाची वैशिष्ट्य नेमकी काय असतात, काय क्वालिटीज असतात त्याच्यामध्ये। सो दिस क्वेश्चन विल बी अ गुड क्वेश्चन। इफ यू डू इट यू विल गेट आउट ऑफ मार्क्स इन इट। त्यानंतरचा प्रश्न जो आहे याच्यामध्ये की जस्टिस पार्टी एक नॉन ब्राह्मीण मुवमेंट होती, तिचं कशामध्ये ट्रान्सफॉर्म झालं? तर आपल्याला माहित आहे डीएमके मध्ये ती गेली, द्रविड मुनेत्र कझगम मध्ये गेली। तर ही आपण त्याला अब्राह्मणही म्हणू शकतो किंवा याला ब्राह्मणेतर पार्टी म्हणतात मराठीमध्ये। जस्टिस पार्टी या ब्राह्मणेतर चळवळीतून कोणत्या राजकीय पक्षामध्ये तो परावर्तित झाली? तर त्याचं आहे द्रविड मुनेत्र कळघम। द्रविड मुनेत्र कळघम याचं उत्तर तुम्हाला लिहायचं मराठीवाल्यांना। देन राईट अ शॉर्ट नोट ऑन रिजनलिझम। प्रादेशिकता यावरती तुम्हाला शॉर्ट नोट लिहायचे। काय असते प्रादेशिकता, त्याची वैशिष्ट्य काय आहेत, कशाला प्रादेशिकता म्हणतात, एक्झॅक्टली ह्या सगळ्या गोष्टी याच्यामध्ये थोडक्यात आपल्याला 4 ते 5 पॉइंट मध्ये नोंदवायच्या असतात। पॉलिटिकल पार्टीज ऍक्ट लाईक लिंक बिटवीन गव्हर्नमेंट अँड पीपल। पॉलिटिकल पार्टी कशा प्रकारे सरकार आणि लोक जे आहेत त्यांच्यामधला दुवा म्हणून काम करते। राजकीय पक्ष शासन आणि जनता यांच्यातील दुवा म्हणून कार्य करतात। का करतात? करतात का? तर खरं की खोटं ते पहिल्यांदा लिहायचं आणि त्यानंतर त्याचे रिझन्स लिहायचे। अप टू 5 पॉइंट्स आयएमपी नेसेसरी फॉर दिस क्वेश्चन। त्यानंतरचा प्रश्न आहे पॉलिटिकल पार्टीज आर सोशल ऑर्गनायझेशन। राजकीय पक्ष हे सामाजिक संघटनेसारखे असतात। तर बरोबर आहे, कारण सोशल सगळे प्रॉब्लेम सोडवण्याचं काम यांच्याकडे असतं, तर या सामाजिक संघटना आहेतच। आणि त्यानुसार याच्यामध्ये आपल्याला जे काही पॉइंट्स लिहायचे,
जे रिझन्स लिहायचे ते आपण याच्यामध्ये टाकू शकतो. जे बुकमध्ये आपण जेव्हा हा चॅप्टर वाचत होतो त्यावेळेस सगळे पॉइंट्स क्लिअर केलेले आहेत. त्यानंतर ज्यांनी अजूनही ते लेक्चर पाहिलं नसेल पॉलिटिकल पार्टीजवरचं ते पाहून घ्या. मराठीमध्ये आहे आणि इंग्लिशमध्ये वर्षा मॅमनी घेतलेलं आहे. व्हॉट आर द मेजर कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ पॉलिटिकल पार्टीज? राजकीय पक्षाचे महत्वाचे वैशिष्ट्य कोणते आहेत आणि प्रमुख वैशिष्ट्य काय असतात? हा प्रश्न वरही आपण पाहिला आणि हा प्रश्न अशा पद्धतीने विचारला जाऊ शकतो. पहिल्या याच्यामध्ये आपल्याला डिरेक्ट याला वैशिष्ट्य सांगा असं म्हटलं होतं, याच्यात वैशिष्ट्य कोणती असं म्हटलं, एवढाच याच्यात फरक आहे. मेजर हा शब्द, प्रमुख हा शब्द अजून एक ऍड झालेला आहे. त्यानंतर याच्यामध्ये एक शेवटचा प्रश्न तुम्हाला सांगतो जो खूप महत्वाचा आहे की अँसर द फॉलोइंग क्वेश्चन इन ब्रीफ. म्हणजे संक्षिप्त उत्तर तुम्हाला लिहायचे असतात, थोडे मोठे लिहायचे असतात. व्हॉट चेंजेस हॅव बीन टेकन प्लेस इन द नेचर ऑफ पॉलिटिकल पार्टीज इन इंडिया? भारतामध्ये राजकीय पक्षांच्या स्वरूपात कोणते बदल घडून आलेले आहेत? आधी कोणत्या वैचारिक पद्धतीने ते चालायचे, सध्या काय वैचारिक पद्धतीला महत्व आहे नाही आहे, आणि त्यानंतर आताच्या काळामध्ये कोणकोणते नवीन बदल पॉलिटिकल पार्टीज पाहायला मिळतात. तर हे आपल्याला याच्यात लिहायचं आणि हा प्रश्न पण आपण घेतलेला होता जेव्हा आपण हा चॅप्टर जो आहे लाईव्ह मध्ये कंप्लीट केलेला आहे. सो याच्यामध्ये एवढंच होतं. आता MEMVSAT इज गोइंग टू बी हॅपन ऑन 27, 28, 4th and 5th ऑफ द ऑक्टोबर. याचं रजिस्ट्रेशन फ्री आहे, याची लिंक डिस्क्रिप्शन मध्ये आहे आणि ही परीक्षा तुम्हाला खूप काही गोष्टी जे आहे मिळून देऊ शकते. याची लास्ट डेट आहे रजिस्ट्रेशनची 30 सप्टेंबर अँड देन द रजिस्ट्रेशन विल बी क्लोज. PCMC पुणे, स्वारगेट पुणे, औंध, सिंहगड, बुलढाणा आणि अमरावतीमध्ये याचे सेंटर्स असतील ऑफलाईन आणि त्या ठिकाणी जाऊन तुम्ही हे सगळी परीक्षा जे काही तुम्ही रजिस्ट्रेशन याच्यासाठी केलंय ती परीक्षा जाऊन तिथे देऊ शकता. धन्यवाद विद्यार्थी मित्रांनो. भेटूया आता आपण पुढील क्लासमध्ये.